नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तिचं शरीर ताठ झालेलं मला जाणवलं, पण ती शांत उभी होती. मी तिच्या ब्राचा हुक काढायचा प्रयत्न केला, परंतु माझ्याच्यानं काही तो निघेना. मी उतावीळपणे हुकाशी झटपटू लागलो. अम्मीच्या लक्षात आले की हुक काढायला मला जमत नाही, तर ती हळूच म्हणाली, थांब सलीम, असा धसमुसळेपणा करू नको, तोडून टाकशील ब्राचा हुक. असं म्हणत आम्मीनं कमीज सोडून दिली आणि दोन्ही हात मागं नेऊन तिनंच हुक काढला. कमीज तिच्या छातीवर पुन्हा खाली पडली, म्हणून मी पटकन तिची कमीज पुन्हा वर पकडली आणि ती हुक काढेपर्यंत मी तशीच पकडून ठेवली. आणि मग सगळं ओपन झालं. वाव! उत्तेजित होऊन मी तिच्या छातीकडे पाहतच होतो आणि मी एका एका हातात पकडण्याचा प्रयत्न केला. किती खूपसूरत दिसतात हे अम्मी. या अल्लाह, अम्मी हताशपणे म्हणाली. माझा विश्वासच बसत नाही की हे सगळं माझ्या मुलासोबत करते मी. अम्मीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी तिची छाती न्याहाळण्यामध्ये मग्न होतो. मी तिची छाती कुस्करत होतो, दाबत होतो आणि पिळतही होतो. मग मी तिच्या छातीचे निपल चिमटीमध्ये पकडून त्यांच्याशी खेळू लागलो. ते कडक आणि ताठ झाले होते. मी त्यांना चिमटीत दाबून धरायचो तेव्हा अम्मीच्या तोंडून चित्कार बाहेर यायचे. सुखानं की वेदनेनं अल्लाला माहीत. किती शर्मिंदगीची बात आहे सलीम. असा मी माझा ड्रेस वर पकडते माझ्या मुलासमोर आणि तू दाबतोयस, आणि ते पण घराच्या बाहेर. जर कोणी आपल्याला या अवस्थेत पकडलं तर काय होईल तुला कळते का? कोणी आपल्याला पकडत नाही आम्ही. काही फिकर करू नको. फिकर करू नको म्हणतोयस तू? पागल तर नाही झाला सलीम? आपल्याला आधीच किती उशीर झालाय. आपण लवकर घरी जायला पाहिजे. तिनं खूपच परेशान होत म्हटलं. फक्त थोडा वेळ अम्मी जान, असं म्हणत मी तिची छाती दाबत राहिलो. अचानक अम्मीनं आपला कमीज सोडून दिला आणि माझे हात घट्ट पकडत तिने छातीपासून दूर केले आणि निक्षून म्हणाली, सलीम, आपण थांबलंच पाहिजे आणि खाली गेलंच पाहिजे. ठीक आहे अम्मी, आपण जाऊ खाली. मी चुपचाप म्हणालो, कारण माझ्या लक्षात आलं की तिचा मूड खराब करण्यात काही अर्थ नव्हता. मग अम्मीनं सगळं आपलं कपमध्ये बसवलं आणि पट्ट्या बिट्ट्या लावून घेतल्या. मग आपला कमीज खाली करत तिने व्यवस्थित केला. नंतर आम्ही जिना उतरायला लागलो. मी एकदम गप्प होतो तेव्हा अम्मीला मला विचारलं, सलीम, तू नाराज झालास का मी तुला रोखलं म्हणून? तसं काही नाही अम्मी, मी ठीक आहे. सुन मेरे लाल, आपण जे करत होतो ते सही नव्हतं आणि घराच्या बाहेर तर गलतच होतं. मग आपण घरात केलं तर? मी तिला शांतपणे विचारलं. अरे पण कोणीही उठू शकतं मेरे लाल, आम्हीने पुन्हा गोंधळत म्हटलं. आम्हीजान, मला खरोखरच जास्त वेळ तुझ्यासोबत राहायचंय. आपण माझ्या रूममध्ये गेलो तर? आपण दरवाजा लॉक करून घेऊ. आब्बा नक्कीच घोरत पडले असणार. ते काही तुला शोधायला येणार नाही. काही क्षण अम्मी शांत राहिली आणि तिने होकारार्थी मान हलवली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा तिने होकारार्थी मान डोलवली. ती तयार होईल याची मला आशा नव्हती. मी इतका उत्तेजित झालो होतो की मी पटकन तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने मला दूर सारलं. थोडा सबर कर असं म्हणत. मग आम्ही आमच्या फ्लॅटच्या दारात पोहोचलो. आम्हीनं कमरेला अडकवलेल्या चाव्यांचा छल्ला बाहेर काढला आणि त्यातील दरवाजाच्या लॉकची चावी निवडली आणि मग आम्ही घरात आलो. घरात शांतता आणि अंधार होता. मी पटकन जाऊन फ्रेश होऊन येते आणि तुझे आब्बा झोपलेत की नाही तेही पाहते. तोपर्यंत तू तुझ्या रूममध्ये जा आणि माझा इंतजार कर. आम्ही माझ्या कानात हळूच पुटपुटली. मी माझ्या रूममध्ये आलो आणि इकडे माझे कपडे बदलले. कुर्ता पायजामा घालून मी बेसब्रीनं अम्मीचा इंतजार करत बसलो. जवळजवळ 15 मिनिटांनंतर माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि अम्मी आत आली. तिनं दरवाजा बंद करून लॉक केला. ती माझ्या जवळ येत म्हणाली, तुझे आब्बा खर्राटे देत पडलेत दारू ढोसून. मग तर बरंच आहे. आता तुला तुझ्या रूममध्ये जायची जल्दी नाही. सलीम, पण आपण हे करायला पाहिजे का? मी तुझ्या आब्बांना धोका तर नाही देत ना? मला माहीत आहे ते, मी म्हणालो. पण आम्ही माझ्यावर भरोसा ठेव. मी तुला तकलीफ देणार नाही. मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो जे मी कोणावरही केलं नाही.
ओह सलीम, मेरे शहजादे, अम्मी मला म्हणाली आणि तिने मला गालावर चुम्मी दिली. मी पटकन अम्मीला मिठी मारली आणि तिचं चुंबन घेत घेत आम्ही बेडवर पडलो. आमच्या चुंबनाची तीव्रता जाणवून वाढत गेली. आम्ही गरम झालो आणि आम्ही ती उत्तेजनाही मला ड्रेसवरून जाणवू लागली. तिच्या अंगावरती अजूनही तोच सलमार कमीज होता. माझा हात मुक्तपणे तिच्या अंगावरनं फिरत होता, कधी तिच्या छातीवर तर कधी तिच्या पाठीवर, तर मग बिनधास्तपणे मी सगळीकडे हात फिरवू लागलो. आम्हीच्या पाठीवरून हात फिरवताना मी हात वर तिच्या मानेवर नेला आणि तिच्या कमीजची झीप काढी ओढू लागलो. काही क्षण आम्ही थोडी ताठ झाली आणि पुन्हा रिलॅक्स झाली. तिला किस करता करता मी अलगदपणे तिच्या कमीजची झीप पूर्णपणे उघडली आणि कमीजचे दोन्ही भाग बाजूला करत मी तिची पाठ उघडी केली आणि तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवू लागलो. मग तिला किस करता करता मी हात खाली नेले आणि तिचा कमीज वर ओढू लागलो. तिच्या खाली अडकलेला कमीज मला ओढता यावं म्हणून अम्मीने थोडंसं आपलं नितंब वर उचलले. मी तिचा कमीज भराभर ओढला आणि डोक्यातून काढून टाकला. मेरे लाल, तुझ्या अब्बांचा तरी विचार कर, आम्हीने पुन्हा कमजोर विरोधाच्या सुरात म्हटलं. मला माहीत होतं की आम्ही कुठलाही विचार करायच्या पलीकडे गेलो होतो. आम्हीला घट्ट मिठी मारत मी तिचा विरोध मोडून काढला आणि तिच्या तोंडात तोंड घालून किस करू लागलो. अचानक मला जाणवलं की आम्हीची नंगी छाती माझ्या छातीवर दाबली जाते. मला तिचा कडक झालेला निप्पल जाणवत होता, जो माझ्या छातीमध्ये छेद पाडत होता. मी हात आता अंगामध्ये नेले आणि मस्तपैकी कार्यक्रम करू लागलो. अम्मी जान, तू एकदम भारी दिसतेस, तू मला आवडतेस, मी न राहून उत्तेजित होऊन तिला म्हणू लागलो. आणि मग पूर्ण अंगावरती मी तिच्या किस करू लागलो. त्यानंतर मग मी अम्मीच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि मग मीही मोकळा झालो. त्यानंतर माझा पोपट पाहून अम्मी म्हणाली, अरे हा केवढा मोठा आहे. तर मग मी म्हणालो की आता तो तुला खुश करेल. असं म्हणून मग अम्मीनेच मला अंगावरती ओढून घेतलं. आणि मग त्यानंतर जे काही झालं ते मात्र इथं सांगण्यासारखं नाही. आणि मग रात्रभर आम्ही फक्त दणक्यावर दणके देत राहिलो. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.